हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मागच्या 140 वर्षातली सर्वाधिक गरमी आता भारत देशामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की एल निनो नावाचा जो एक समुद्री करंट असतो तो ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्यामुळे भारत देशामध्ये आता 2026 आणि 27 मध्ये प्रचंड गरमी असणार आहे. सामान्य माणसाला याचं जे कारण आहे ते कळलेलं नाहीये, परंतु जे हवामान शास्त्रज्ञ आहे त्यांचं असं म्हणणं आहे, एल निनोचा इम्पॅक्ट जो आहे तो भारतावर पडणार आहे, मान्सूनवर सुद्धा पडणार आहे. इथून जवळपास 10 वर्षाच्या आधी 2015 मध्ये हा ऍक्टिव्ह झाला होता आणि त्यावेळेस भारत देशामध्ये मराठवाड्यातला जो एरिया आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रभाव याचा पाहायला आपल्याला मिळालेला होता. या लेक्चरमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहे की नेमकं कशामुळे एवढी गरमी वाढत आहे, कधीपर्यंत ती राहणार आहे. आता मे आणि जून पुन्हा बाकी आहे, त्याच्यामध्ये तर ती पुन्हा वाढणार आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. तर याला आपण कसं थांबवू शकतो ते उपाय सुद्धा मी सांगणार आहे. तर चला सुरू करूया अजिबात उशीर न करता. बघा, मागच्या 140 वर्षामधील सर्वात मोठे हवामान संकट जे आहे ते 2026 मध्ये भारत देशामध्ये येणार आहे. सुपर एल निनो जो आहे तो आता ऍक्टिव्ह झालेला आहे आणि हा जो पट्टा तुम्हाला दिसतोय पृथ्वीवरचा, या पट्ट्यामध्ये त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे. आणि इथे भारत देश आहे, तर भारतात तर याची जी तीव्रता आहे ती भयंकर वाढलेली आहे. ओके, चला सुरू करूया. बघा, लक्षात घ्या, सध्याची स्थिती काय आहे. जनरली वाळवंटामध्ये सर्वात जास्त गरमी असते असं म्हटलं जातं. त्यामुळे जिथून कर्कवृत्त गेलेला आहे, म्हणजे कुठून, तर भारत देशातून गेलेला आहे. इकडे हे आखाती देश आहे, इकडे इकडे हे आफ्रिकन कंट्रीज आहे, इथे सहारा वाळवंट आहे. तर हा जो एरिया आहे इथे भयंकर गरमी असते. पण या वर्षी मात्र भारत देशामध्ये या वाळवंटापेक्षा सुद्धा जास्त गरमी आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. सध्याचे तापमान भारतातलं सौदी अरेबिया, ओमान या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे. ही केवळ सुरुवात आहे. हे वर्ष भारतातलं सर्वात जास्त उष्ण वर्ष ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता बाहेर निघताना सावध राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. बघा, आता भारत देशामध्ये 45 ते 46 डिग्रीच्या दरम्यान जे तापमान आहे ते असतं. अकोल्यामध्ये मात्र आता 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये प्रचंड जे वाढ आहे ती झालेली आहे. आणि दुपारच्या वेळी जे आहे ते रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झालेले आहे. आणि आता काळजी घेणं जे खूप जास्त गरजेचं आहे, कारण यामुळे प्रचंड ताण जो आहे तो तुमच्या जीवनावरती पडू शकतो. या भीषण उष्णतेमागे नेमकं कारण काय आहे, उष्णता का वाढत असते? ठीक आहे. भारत हा जो पट्टा आहे तो पूर्णपणे मान्सून पट्टा आहे. आणि हा जो मान्सून आहे तो दरवर्षी जूनमध्ये येतो. त्याच्या पूर्वी भारत देशामध्ये प्रचंड उन्हाळा जो आहे तो तापत असतो. तर लक्ष द्या. त्याचं कारण काय आहे, की भारतातील सध्याच्या हवामानावर आणि उष्णतेच्या लाटेवर थेट परिणाम करणारं पहिलं कारण जे आहे ते आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. ठीक आहे. दुसरं जे कारण आहे ते आहे सुपर एल निनोचं सावट. आता हा सुपर एल निनो काय आहे? ठीक आहे. ते याच्याही पेक्षा जास्त गंभीर कारण आहे. हे याहूनही अत्यंत गंभीर आणि विध्वंसकारी कारण आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचं हवामान जे आहे ते पूर्णपणे मुळासकट बदलत आहे. एल निनो काय आहे तो आपण आता पाहणार आहे. पहा, लक्ष द्या. मेगा एल निनोचा इशारा देण्यात आलेला आहे. मागच्या 180 वर्षामधील सर्वात मोठा राक्षस जो आहे तो आता जागृत झालेला आहे. आणि हा जेव्हा जागृत होतो तेव्हा प्रचंड गरमी पडते, दुष्काळही पडतो आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मान्सून नावाचं हवामान असलेला जे काही देश आहे त्याच्यावरती पडतो. युरोपातील सर्वात मोठी हवामान अंदाज संस्था ECMWF नावाची संस्था आहे. या संस्थेने नवीन निरीक्षण केलेलं आहे. त्यामध्ये 140 वर्षांमधील सर्वात मोठा एल निनो पुन्हा सक्रिय होणार आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि हा मानवी इतिहासातील सर्वात भीषण उकाडा असेल असंही या संस्थेने म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. मग आता हा एल निनो काय आहे, याचा जन्म कुठे होतो आणि नेमकी ही एल निनो म्हणजे कोण आहे हे आपण समजून घेऊ. बघा, हा अमेरिका आहे, उत्तर अमेरिका, हा दक्षिण अमेरिका. या दक्षिण अमेरिकेला लागून असलेला हा पॅसिफिक समुद्र आहे, जो जगातला सगळ्यात मोठा समुद्र म्हणून ओळखला जातो. पहा, पॅसिफिक समुद्राच्या पूर्वीय आणि मध्य भागामध्ये जिथे पाण्याचे तापमान कमी असणे अपेक्षित आहे तिथे एकाएकी पाण्याची प्रचंड तापण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी तापमान जे आहे ते कमी असणं गरजेचं आहे. जर ते कमी असलं तर आपल्या देशामध्ये मान्सून चांगला येतो. परंतु आता इथलं जे तापमान आहे ते वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम भारताच्या येणाऱ्या मान्सूनवर पडणार आहे. ठीक आहे. जर इथे तापमान वाढलं तर असं समजतात की सुपर एल निनो जो आहे तो जागृत झालेला आहे आणि त्यामुळे जगामध्ये प्रचंड गरमी जी आहे ती वाढणार आहे. विशेष करून जे भारतीय म्हणजे भारत देश आहे आणि त्याच्या आजूबाजूचे जे देश आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरमी वाढते, जिथून कर्कवृत्त जाते तिथून. अति प्रचंड प्रमाणात पाणी एकाच वेळी तापत असल्यामुळे इतकी उष्णता उत्सर्जित होत आहे की संपूर्ण पृथ्वीवरील वाऱ्यांसह पावसाचं स्वरूप बदलत आहे. म्हणजे पॅसिफिक महासागर जगातला सगळ्यात मोठा समुद्र आहे आणि तो एरिया जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये तापल्यामुळे
आता संपूर्ण जगामध्ये उष्णतेची जी लाट आहे ती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. मग आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. ते आपण पहिले समजून घेऊ. ठीक आहे. सामान्य स्थिती काय असते आणि सुपर एल निनो जागृत झाल्यावर काय असते? जेव्हा सामान्य स्थिती असते तेव्हा समुद्राचा हा जो भाग आहे तो थंड असतो तुलनेने, आणि हा थंड राहिला तर आजूबाजूचं जे वातावरण आहे ते वातावरण सुद्धा थंड राहते. पाणी थंड राहिलं तर वातावरण थंड राहते. पाणी गरम झालं की आजूबाजूचं वातावरण गरम होते. एक साधा नियम आहे. ठीक आहे. तर हे जे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे जे वारे आहे, जे आशिया आणि ऑस्ट्रेलियाकडे वेगाने वाहतात. ठीक आहे. तर हे जे वारे आहे ते समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी पश्चिमेकडे ढकलतात ढकलतात. त्यामुळे पूर्वेकडे समुद्रातळाचे जे थंड पाणी आहे ते वर येतं आणि पावसाची स्थिती सामान्य राहते. थंड पाणी वर आल्यामुळे पावसाची स्थिती सामान्य राहते. परंतु हेच पाणी गरम झालं आणि हे गरम पाणी जर वर आलं तर काय होईल? बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होईल. पावसामध्ये अनियमितता राहील. समुद्र तळाचे जे थंड पाणी आहे ते पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी होते. कमी झाल्यामुळे काय होते? गरमी वाढते आणि गरमी वाढली की ती आजूबाजूला पसरते आणि त्यामुळे प्रचंड उकाडा जो आहे तो निर्माण होतो. यालाच आपण सुपर एल निनो असं म्हणतो. ओके. पुढं. आता या संकटाचा कालावधी कधीपर्यंत असणार आहे? हा जो राक्षस जागृत झालेला आहे याचा कालावधी कधीपर्यंत असणार आहे? तर 6 ते 12 महिने असणार आहे असं म्हटलं जात आहे. म्हणजे तो आता सुरू झाला आहे तर 6 ते 12 महिने राहील असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. भयान दुष्काळ, मग याचे परिणाम काय होईल? तर भयंकर दुष्काळ पडेल. जसं 2015 मध्ये मराठवाड्यामध्ये पडला होता. विनाशकारी वणवे लागतील जंगलांमध्ये. जगभरामध्ये पावसाची तीव्र अनियमितता जी आहे ती तयार होईल. त्यामुळे इथून पुढचा जो भाग आहे तो ॲग्रीकल्चर सेक्टरसाठी जो आहे खूप जास्त चॅलेंजिंग राहणार आहे. ओके. पुढं. हीट वेव्ह म्हणजे नक्की काय? तर बघा, हीट वेव्ह म्हणजे काय समजून घेऊया आपण, की किती प्रमाणात तापमान वाढते कुठे-कुठे. तर सपाट प्रदेश असेल, उदाहरणार्थ गंगेचं मैदान आहे, तर तिथे 5 डिग्री सेल्सियस इतकं तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा वाढू शकते. किती? 5 डिग्री सेल्सियस. जर डोंगराळ प्रदेश असेल तर तिथे सुद्धा सरासरीपेक्षा 5 डिग्री सेल्सियसचं तापमान वाढेल. ठीक आहे. सपाट प्रदेशामध्ये 40 पेक्षा जास्त डिग्री सेल्सियस तापमान राहते जेव्हा हीट वेव्ह येते. डोंगराळ प्रदेशामध्ये 35 पेक्षा जास्त तापमान राहते. आणि किनारपट्टीचा भाग जर असेल तर इथे सुद्धा 5 डिग्री सेल्सियसनं तापमान वाढते आणि 37 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान राहते. त्याला आपण हीट वेव्ह जे आहे ते असं म्हणतो. आता याच्यामुळे मात्र ही जी वेव्ह आहे ती निर्माण झालेली आहे. आता मान्सून 2026 भारत रडारवर आहे. कारण सुपर एल निनो ऍक्टिव्ह झाला की त्याचा भारताच्या मान्सूनवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. डायरेक्ट पाऊसच कमी होऊन जातो. 2015 मध्ये बघा, मराठवाड्यामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवलं गेलं होतं, तुम्हाला माहिती असेल. आता पहा, पूर्वीकडील देश आणि भारतात याचा सर्वाधिक फटका बसतो. इथला मान्सून कमकुवत होतो. एल निनोची सामान्य स्थिती ही भारतासाठी घातक असते. तर सुपर एल निनो जर ऍक्टिव्ह झाला तर मग भारतातली स्थिती किती भयानक होईल तुम्ही विचार करा. मे ते जुलै 2026 मध्ये सुपर एल निनो जो आहे तो सक्रिय होण्याची 61% शक्यता आहे. आणि आत्ताच तो उकाडा वाढलेला आहे. सक्रिय झालाच आहे तो जवळपास. आता मात्र भारत देशामध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवायला दिसेल. ठीक आहे. मग आता 2 डिग्री सेल्सियसने जर वाढ झाली तर त्याचा धोका जो आहे तो भयंकर होतो. आणि याच्यापेक्षा जास्त डिग्री सेल्सियसने जर वाढ झाली तर मग त्याचा मोठ्या प्रमाणात जो प्रभाव आहे तो आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळेल. भारतात जेव्हा मान्सूनची प्रचंड सुरुवात असते नेमक्या त्याच काळामध्ये हा एल निनो सक्रिय होणार आहे. त्यामुळे यावेळेसचा जो मान्सून आहे तो कमजोर राहणार आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. एक ऑर्गनायझेशन आहे NOAA, त्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरातील तापमान 2 डिग्री सेल्सियसने वाढेल आणि 2 डिग्री सेल्सियसने जर हे तापमान वाढलं तरी महासागराचा जलस्तर इतका मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या ह्यूज लेवलवरच्या पाण्याचं जर तापमान 2 डिग्री सेल्सियसने वाढलं तर मग मात्र हे भयंकर मोठा इम्पॅक्ट जो आहे तो संपूर्ण जगामध्ये आणू शकतो. त्याच्यामुळे ही जी भीती आहे ही भीती सत्य झाली नाही पाहिजे असं आपल्याला वाटतंय. परंतु तुम्ही बघा की आता तुमच्या आजूबाजूला जे उकाडा वाढून राहिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही याचा अंदाज जो आहे तो बांधू शकता. ठीक आहे. इतिहास काय सांगतो बघा, लक्ष द्या. 2015च्या सुमारास एल निनो जागृत झाला होता. ठीक आहे. त्यामुळे 40% कमी पाऊस झाला होता. मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. 14% पर्जन्यमान जी आहे ती कपात झाली होती आणि हजारो लोकांचे मृत्यू झाले होते. आपल्या देशामध्ये सगळेच लोक जे आहेत ते श्रीमंत नाहीये. काही गरीब लोक आहेत. ठीक आहे. त्यांना कूलरची सुविधा नाहीये, जे उष्ण प्रदेशामध्ये राहतात, त्यांना पाणी मिळत नाही. तर त्यांना मात्र याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. ठीक आहे. येस.
आता उष्णतेची किंमत जी आहे ती गरिबाला चुकवावी लागते, श्रीमंताला चुकवावी लागते का? नाही. तो तो एसी वापरतो. त्याच्यामुळे त्याला त्याची झळ जी आहे ती पोहोचत नाही. मध्यम वर्गाला त्याची झळ पोहोचत नाही. ती बसते गरिबाला. ठीक आहे. तर भारत देशामधले 75% लोकसंख्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करते. त्यामध्ये 1/3 त्यांचा वाटा जो आहे तो देशाच्या जीडीपी मध्ये आहे. तीव्र उष्णतेमुळे जर हे काम नाही करू शकले तर 5 ते 10% जे आहे ते जीडीपीचं नुकसान होणार आहे. ओके. त्याच्यामुळे हा फटका भारताला बसू शकतो. 126 अब्ज डॉलर्सचे नुकसान, आपले भविष्य जाळत आहोत आपण. पहा, जर 2.5 टू 4.5% जीडीपीवर इम्पॅक्ट पडू शकतो. ठीक आहे, 2030 पर्यंत. जर ही अशीच परिस्थिती राहिली तर. जर हे नुकसान वाचवलं तर भारताचं संपूर्ण बजेट दरवर्षी दुप्पट होऊ शकतं. म्हणजे शिक्षणावर भारताचा जेवढा खर्च होतो, तेवढं नुकसान हा हे जे आहे ही हीट वेव्ह जी आहे, ती भारताचं नुकसान करत आहे, असं म्हटलं जात आहे. आता क्लायमेट चेंज जे आहे ते एक वास्तव आहे. तुम्ही कोणत्या धर्माचे आहे, तुम्ही कोणत्या जातीचे आहे, तुम्ही कोणत्या रंगाचे आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी क्लायमेट चेंजला थांबवणार आहे का? नाही. त्याचा फटका सगळ्यांना बसणार आहे. हिंदूंना बसणार आहे, मुस्लिमांना बसणार आहे, बाकी इतर सगळ्या धर्मियांना बसणार आहे. म्हणून पहिल्यांदा माणसाने काय केलं पाहिजे? पहिले आपण क्लायमेट चेंजकडे लक्ष दिलं पाहिजे. पर्यावरण वाचवण्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण जर निसर्गाचं डोकं फिरलं, तर माणूस निसर्गासमोर शून्य आहे. त्याची काहीच किंमत नाही आहे. बरोबर आहे? मग पहा, हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा 3रा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांनी हवामान वाचवण्याचे आंदोलन जे आहे ते कलम 144 लावून दाबले जात आहे. तो माणूस हवामान बदलाचे जे संदेश आहे तो आधीपासून देऊन राहिला आहे. पण त्याचं आंदोलन दाबलं गेलं, त्याला जेलमध्ये टाकलं गेलं. ठीक आहे. पण उद्या जर आपण सावध नाही राहिलो तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे? ज्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांनाही बसणार आहे. आहे की नाही? क्लायमेटला तुम्ही डाव्या विचारसरणीचे आहात की उजव्या विचारसरणीचे आहात ते समजते का? क्लायमेट जर बदललं, एल निनोला जर वाटलं तर तो काय करेल? तो फक्त उजव्या विचारसरणीच्या लोकांना थांबवेल का? अरे नाही, नाही, मी तुम्हाला त्रास देत नाही. मी डाव्या विचारसरणीच्या लोकांना जास्त त्रास देईल. किंवा तो असा म्हणेल का, नाही, डाव्या विचारसरणीचे लोक हे समतेचे पुजारी आहे. तुम्ही माझ्याकडून उभे राहा, मी तुम्हाला त्रास देत नाही. मी उजव्या विचारसरणीच्या लोकांना त्रास देतो. असं म्हणेल का? नाही. त्याचा इम्पॅक्ट तो जर आला, तर तो सगळ्यांची वाट लावेल. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असा, तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, आपण क्लायमेट जे आहे ते वाचवलं पाहिजे. त्याच्या रक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे. ती कोणा एका व्यक्तीची जबाबदारी आहे का? नाही. पण आपलं तिकडे लक्षच आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये मस्तपैकी हिंगालाला हू हू आपण करतोय. याच्या गोष्टीकडे लक्षच नाहीये आपलं. आपण सुशिक्षित आहोत. आपण 5व्या वर्गापासून पर्यावरण शिकतो. पण ते केवळ पुस्तकामध्ये शिकतो. चला. संकटाचा महामेरू हवामानाचे सर्वात भीषण स्वरूप आहे. सुपर एल निनो जर ऍक्टिव्ह झाला तर जागतिक तापमान वाढ होईल. मान्सून कमकुवत होईल. 2026 भारतासाठी फार कठीण जाणार आहे. ओके. त्यामुळे सगळे तज्ञ लोक जे आहेत ते धास्तावलेले आहेत. मग आता लोक काय म्हणतील की आम्ही आता एसी घेतो. तर एसी जे आहे ते क्लायमेट चेंज जे आहे ते होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्याचं कारण बघा, एसी हा उपाय नाही आहे, तर ही समस्या आहे. कळलं का? संपूर्ण जगामध्ये जी ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्यामध्ये एसीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण कार्बन उत्सर्जन जे आहे ते मोठ्या प्रमाणात तो करतो. सद्यस्थिती भारत देशात 24%, भारत देशातल्या 24% घरामध्ये एसी आहे. अमेरिकेमध्ये 85% घरांमध्ये एसी आहे. 2050 पर्यंत एसीचा वापर 9 पटीने वाढणार आहे. त्यामुळे भारत देशामध्ये ऊर्जेची जी गरज आहे ती आफ्रिका खंडापेक्षा जास्त वाढणार आहे. आफ्रिका खंडापेक्षा एकट्या भारतात वाढणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जास्त एसी जर खरेदी केला तर त्यामुळे जास्त ग्लोबल वॉर्मिंग जी आहे ती होऊ शकते. कळलं का? त्यामुळे आणि एसी खरेदी केला म्हणजे जास्त ऊर्जा लागेल. जास्त ऊर्जा लागेल तर कोळसा जास्त जाळला जाईल. कोळसा जास्त जाळला जाईल तर पुन्हा क्लायमेटवर इम्पॅक्ट होईल. तर हे जे चक्र आहे हे चक्र तसंच चालू राहणार आहे. कळलं? मग आता काय आहे? सगळ्यांना भोगाच लागणार आहे. अर्बन हीट आयलँड इम्पॅक्ट, आपली शहरं का उकळत आहे? पहा, मुंबईमध्ये शहरामध्ये गरमी जास्त का असते खेड्यापेक्षा? ग्रामीण भागामध्ये कमी असते. जिथे जास्त जंगल आहे तिथे कमी असते. तर पहा, आरे जंगलासारख्या हिरव्यागार भागामध्ये तापमान कमी आहे. परंतु मुंबईमध्ये 37% घरांवर धातू मेटलचं छप्पर आहे. त्यामुळे तिथे 5 ते 7 डिग्री सेल्सिअस तापमान जास्त असते. सिमेंटची घरं असतात, सिमेंटची रस्ते असतात. ठीक आहे. झाडं तोडल्या जात आहे. ठीक आहे. धार्मिक कार्यासाठी जर तुम्ही झाडं तोडत असाल, तर धर्मानेच झाडाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही झाडे तोडताय. नाशिक त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. समजदार माणूस कधीही झाडं तोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत,
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं आहे, की झाडं तोडायची नाही. पण तोडावंच लागलं, 100 झाडं लावा एकाच्या ठिकाणी. इकडे काही मूर्ख लोकं अनेक झाडं तोडत आहेत. तरी वर्ष जुनी झाडं तोडत आहेत. यांना मूर्ख नाही म्हणणार तर काय म्हणणार? विकास म्हणजे झाडं तोडून इमारती उभ्या करणे हा विकास नाहीये. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा विकास आहे का? जर हा विकास असेल तर तो आम्हाला नको आहे. आम्हाला आमचं जीवन महत्वाचं आहे. त्यासाठी झाडांची गरज आहे. ओके. म्हणून प्रत्येकाने झाडं लावले पाहिजे. आता बघा पाश्चात्य देशांचे आपण अंधानुकरण करतोय. भारतीय लोकं तर मला इतके आश्चर्यकारक वाटतात, की त्यांना दिखावाच खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो. माझी बिल्डिंग सुंदर दिसली पाहिजे म्हणून काचा लावतात. बिल्डिंग कशा बनवत आहे? काचांच्या बिल्डिंग बनवत आहे. आपला देश उष्णकटिबंधामध्ये आहे. काचाच्या बिल्डिंग तयार करणे हा 100% शुद्ध मूर्खपणा आहे. पण भारतीय लोक कसे आहेत? फॉरेनमध्ये दिसायला चांगलं दिसते, आपल्या देशात आलं पाहिजे. ठीक आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये सरासरी उन्हाळा 27 डिग्री सेल्सिअस असतो. उष्णता आत कोंडून ठेवण्यासाठी काचा वापरली जाते. भारतात दुनियाभराची गरमी राहते. जर तुम्ही काचेच्या इमारती बनवल्या तर उष्णता किती वाढेल? 35 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमान असते आणि त्यामुळे ही उष्णता वाढवणाऱ्या बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंग तयार नाही करायला पाहिजे. पण चकाचक दिसण्यासाठी त्या बिल्डिंग तयार केल्या जातात. सिंगापूरने तसं केलं का? सिंगापूरने तसं नाही केलं. सिंगापूरने काय केलं? पाश्चात्य देशांची कॉपी नाही केली सिंगापूरने, तर त्यांनी स्वतःचं मॉडेल तयार केलं. हे बघा अशा इमारती त्यांनी बनवल्या. सिंगापूरचे हवामान आपल्यासारखेच उष्ण आहे. परंतु तिथे व्हर्टिकल गार्डन्स जे आहे, ते तयार केलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जी उष्णता आहे, ती तेवढ्या प्रमाणामध्ये नसते. तर भारताने हे मॉडेल स्वीकारायला पाहिजे होतं. भारतीय लोकं ठरले स्टँडर्डला एक्सेप्ट करणारे. दिखावा खूप आवडतो. ठीक आहे, आतमध्ये काहीच नसते. बरोबर आहे की नाही? त्यामुळे भारतीय लोकं जे आहे, ते अंधानुकरण करत आहे सगळ्या गोष्टींचं. आपली प्राचीन शिकवण काय आहे? निसर्ग आपण उधार घेतलाय. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, संत साहित्यामध्ये किंवा जे समजदार लोक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे, की "वृक्षवल्ली सोयरे, आम्हा सोयरे वनचरे." म्हणजे आमचे नातेवाईक आहे झाडं आणि जिथे झाडं आहे तिथे थंडी आहे. तिथे उष्णता कमी आहे. आहे की नाही? गुरुकुल नियम प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात 1 पिंपळ, 1 चिंच आणि 3 आवळा आणि 5 आंब्याची झाडं लावली पाहिजे. ठीक आहे. आपण निसर्गाचे मालक आहोत का? आपण निसर्गाचे मालक नाही. निसर्ग आपला मालक आहे. पण आपल्याकडे कसे आहे आता चौकात मालक बसलेले आहे झाडं तोडण्यासाठी. पाणी, फळे, संसाधनं जी आहे ती आपण उधार घेतलेली आहे निसर्गाकडनं. आपल्याला ती उधारी फेडावी लागेल की नाही? कारण बघा, एका आंब्याच्या झाडाची ताकद किती असते मी तुम्हाला सांगतो. निसर्गाचा खरा एसी आंब्याचं झाड आहे. पहा लक्षात घ्या 270 टन ऑक्सिजन जे आहे, तो संपूर्ण जीवनकाळामध्ये एक आंब्याचं झाड उत्सर्जित करतो. ऑक्सिजन जो मानवासाठी खूप गरजेचा आहे. 81 टन कार्बन डायऑक्साईड तो शोषून घेतो. झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. एक 9 आंब्याची झाडं हे 5 एसी काम करतात. आलं का लक्षात? 5,000-9,000 तास एसी चालवला, तर 9 आंब्याच्या झाडाची तो बरोबरी करतो. म्हणजे जेवढा कार्बन ते सोडतात, तेवढा कार्बन तो नष्ट करतो. तर आपण झाडं लावायला पाहिजे, तर आपण एसी घेतोय. आहे की नाही? प्राचीन काळामध्ये एसी होते का लोकांकडे? स्वातंत्र्यापूर्वी एसी होते. तरी पण झाडं जास्त असल्यामुळे त्यांना त्याची गरज पडत नव्हती. आता आपण शो दाखवण्यासाठी, समोरच्याला दाखवण्यासाठी त्या गोष्टी घेतो. आहे की नाही? तर वेळ कमी आहे आपल्याकडे. आत्ताच जर आपण जागृत झालो, तर आपण पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या वाचवू शकतो. पण आत्ता ज्या पिढीचं आपल्या देशातलं वर्तन आहे ते पाहून मला ती अपेक्षा वाटत नाही. फार कमी लोकं आहे. आता नाशिकमध्ये एवढं मोठं आंदोलन म्हणजे नाशिकमध्ये झाडं तोडण्याच्या विरोधात आंदोलन झालं. किती लोकं होते? आपण मोजू शकतो एवढे लोकं फक्त उपस्थित होते. आणि ज्या नाशिकमध्ये जर झाडं तोडले, तर त्या झाडांची झळ त्या लोकांना पोहोचू शकते, ते घरात होते. ही आहे आपली पर्यावरणाच्या बाबतीतली जागरूकता. अरे, आपण निसर्गाचं अपत्य आहे. तुम्ही बापाला चॅलेंज करायला चालले. बाप सोडणार का? नाही सोडणार. शेवटी दाखवला ना निसर्गाने झटका? दाखवला. विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भारतातल्या जनतेने सावरणं गरजेचं आहे. भारत हा उष्णकटिबंधातला देश आहे. कळलं का? आणि भारत जर नाही सावरला, तर त्याचे भयानक परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहे. आणि मागच्या पिढ्यांची चुकांचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काळजी घ्या स्वतःची बाहेर निघायच्या आधी. तुमच्या घरच्यांना तुम्ही अवेअर करा. हा राक्षस जागृत झालेला आहे. तो आपण ते निसर्गाचं चक्रच आहे. पण त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याकडे उपाय होते ते आपण तोडत आहे. बरोबर आहे की नाही? माणसाने आपली जी सावधता आहे ती ठेवली पाहिजे. स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर स्वतःचं अस्तित्व घडवायचं असेल तर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी परीक्षेची बॅच आपण सुरू केलेली आहे. 2027 परीक्षेसाठी
तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठे असाल, तुम्ही अभ्यास करू शकता. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आपण दिलेली आहे. प्रिलिम आणि मेन्स दोन्ही परीक्षांची तयारी आपण करून घेऊ. 2027 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा एम-पी-एस-सी मध्ये ॲड होत आहेत. त्यानंतर स्वराज नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे 2027च्या एम-पी-एस-सी परीक्षेसाठी. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षांची तयारी आपण डिटेलमध्ये करून घेतो. आपला क्लास महाराष्ट्रातला पहिला क्लास आहे, की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न शिकवायला सुरुवात केली. ओके. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतो. इंटरव्ह्यूचं गाईडन्स आपण प्रोव्हाईड करतो. मेंटॉरशिप तुम्हाला मिळेल. तुम्ही जी फीस भराल त्याच फीसमध्ये 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील. संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे त्याचं तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डिंग तुम्हाला यूज करता येईल. तुम्ही जॉब करणारी आहे, गृहिणी आहे, कॉलेजचे स्टुडंट आहे. आपला क्लास ज्या वेळेवर आहे त्या वेळेवर नाही पाहू शकत, तर तुम्ही तुम्ही तुमच्या वेळेवर क्लास पाहू शकता. कितीही वेळा पाहू शकता. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट फॅकल्टी आपल्याकडे आहे. ओके. येस. त्यानंतर तुम्हाला आम्ही तयार केलेल्या ज्या सेपरेट नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला मिळेल. एकदम टू दी पॉइंट गाईडन्स मिळेल. प्रॉपर अभ्यास करून मिळेल. ठीक आहे. तर एम-पी-एस-सी ही जी परीक्षा आहे, परीक्षा कोणीही देऊ शकतो, जो ग्रॅज्युएशनला आहे किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. प्रायव्हेट सेक्टरमधलं वातावरण बदलत आहे. 2026 मध्ये नवीन भरत्या असणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही तयारीला लागा, अभी नहीं तो कभी नहीं. ठीक आहे. जर तुम्हाला कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल, तर माझा हा मोबाईल नंबर आहे 93071458. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ठीक आहे. हा माझा पर्सनल नंबर आहे. चला थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.